मराठीत बोलायचं म्हणजे आपल्याकडे बायकांना विशेष करून सगळे सण बिन अगदी पाठ असतात आणि प्रत्येक सणाप्रमाणे व्यवस्थित अगदी चाललेलं असतं. सकाळी 4 वाजता उठून आंघोळ करून बंबात पाणी घालून मग बसायचं. कशाला? पूजेला. आणि इतके आपण लोक कर्मकांडी आहोत महाराष्ट्रात की तिकडे दिल्लीला बरं, तिकडे लोकांना हे कर्मकांड नाही म्हणून लाखोनी लोक पार झाले, पण महाराष्ट्रात शक्य नाही. तिकडे पंढरीला गेलंच पाहिजे टाळ कुटत, आणि एकदा तुम्ही पंढरीला गेला की पारच होत नाही. खरोखर व्हायला पाहिजे, पण जेवढे लोक पंढरीला जातात ते पार होत नाहीत, उलट वाजत राहतात. नाही तर डोक्यावर तुळशीची एवढी मोठी घागर घेऊन कुठे निघाले? आळंदीला. कशाला? कुणी सांगितलं? ज्ञानेश्वरांनी सांगितलं. त्यांच्या पायात वाहना नव्हत्या तर त्यांच्या पालख्या घेऊन येतात. त्या पालख्या घेऊन जायचं आणि प्रत्येक गावात जाऊन जेवायचं. म्हणजे स्वतःची काही इज्जतच नाही. त्या ज्ञानेश्वराच्या नावावर प्रत्येक गावात जायचं आणि जेवत बसायचं. आणि गाववाले म्हणतात बाबा आम्ही केवढं केलं पुण्य. भिकारणे लोक आहेत हे, भिकारणे ज्ञानदेवाच्या नावावर भीक मागत फिरतात. त्यांचं तुम्ही काय पोट भरता? अशा भिकाऱ्यांना देऊन तुम्ही कोणता लाभ घेणारा? हे असे पुष्कळशे धंदे आपल्या महाराष्ट्रात चालूच आहेत, ते काही संपत नाही. रस्त्याने जा ते दिसतातच कुठे ना कुठे. तर हे सगळं बंद करा. स्वतः नाही, दुसऱ्यांना सांगायचं. काय मूर्खपणा आहे? कशाला हे करता तुम्ही? कुठे लिहिले? कोणत्या शास्त्रात लिहिले? असं ज्ञानदेवाने लिहिलंय का? असं का करता? हे सगळं सुटायला पाहिजे. आता हळदी कुंकू करायचं. त्या हळदी कुंकाला कधीतरी तुम्ही सहयोगाबद्दल सांगता का? आल्या की त्यांच्या ओट्या भरा, अमुक करा तमुक करा. आता कुणाची लग्न झाली की ओट्या माझ्यासाठी. मी म्हटलं मला ओटी घ्यायची नाही, म्हणे आम्ही माताजी देवीला पण जाऊ, देवीला वा. मी नाही, मला नको. काय करायचं ते म्हणजे सहयोग करा. ओट्या भरल्या, ओट्याने काय होणार आहे? मला त्याचा काही लाभ नाही आणि तुम्हालाही. ओट्या भरायच्या असतात देवी देवळात जाऊन करा, पण ते आता संपवा. झालं पण आता आतमध्ये उतरा. तुमच्या आतमध्ये एवढी संपदा आहे, तिला मिळवा. आणि इतके मोठमोठाले ते संत साधू झाले आणि त्यांनी काय शिकवलं? हे शिकवलंय का आपल्याला? आधी पहिल्यांदा सगळे कर्मकांड बंद, नाही तर वात्या वळत बसायचं. सगळे कर्मकांड बंद. आणि त्याच्यावर विशेष माहिती नाहीच. काहीतरी कुणीतरी आई वडिलांनी घालून दिली तीच करत बसायची व त्यात पुरुषांनाही ओढायचं आपल्याबरोबर. बाईला सुज्ञपणा जास्त असतो आणि समाजाला पोषक असते. पण जर तिच्यात असली भूत शिरली तर त्या ब्राह्मणाने सांगितलं बाई तुझं असं आहे घाल, पण त्यांनी मुलंही जातात कामातून, नसता वेळ इकडे तिकडे घालवतात. तर कुणी हळदी कुंकवाला जायचं नाही. आणि जी बाई हळदी कुंकवाला बोलवे ती सहयोग शिकवेल तरच जायचं, नाही तर जायचं. असा हिया केला पाहिजे. फक्त मला सहयोग पाहिजे की तुम्हालाही पाहिजे आणि इतर लोकांना नको का? त्यांच्यासाठी तुम्ही का सांगत नाही? तिथे तुम्ही सांगणार नाही की आम्ही सहयोगी आहोत आणि आम्ही काय काय मिळवलं. पुरुषांचंही तसंच आहे, बायकांच्या त्याच्यात म्हणा किंवा काय. तर हिंदू आपल्या महाराष्ट्रात 2 तऱ्हेचे लोक आहेत. एक तर म्हणजे कर्मकांडी तरी आहेत, किंवा एक म्हणजे बुद्धिवाद, म्हणजे निर्बुद्ध पण बुद्धिवाद.
आणि बुद्धीने त्यांच्या डोक्यातच घुसत नाही सहयोग काय, कारण बुद्धी इतकी तीक्ष्ण त्यांची, त्यांना समजत त्यांना वाटतं हे काहीतरी दुसरं डोंगच आहे. अरे बाबा करून बघा, समजून घ्या. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळ्यात कमी आहे. आणि ह्या महाराष्ट्रात मी रक्त होते, गावोगाव जाऊन काम केले, मेहनत केली, वर्षानुवर्ष सगळं करून सुद्धा महाराष्ट्राची अजून ती स्थिती आलेली नाही. हे काय, त्याला कारण काय? मला तरी वाटतं की कर्मकांडीपणा सोडायचा एकदम, काही नाही, त्याची काही गरज नाही. आणि दुसरं म्हणजे पुरुषांनी सुद्धा जास्त बुद्धी चालवू नये. पण बुद्धी आहे कुठे? सारी बुद्धी अशी जर तुम्हाला चूक मार्गावर नेते तर अशा बुद्धीला काय फायदा आहे? महाराष्ट्राचे हे बुद्धिगामी लोक आहेत ते म्हणजे कर्मकांडांपेक्षाही बघतात, म्हणजे बहकलेले लोक आहेत, भटकलेले. त्यांचं मागणं कठीण, कारण सगळीकडे अहंकार आहे, आम्ही म्हणजे कोणीतरी विशेष. त्यांच्यामध्ये आजकाल कोणी अवतरण येऊ शकत नाही, कारण ते असे लोक. तर अशा सर्व गाढवांमध्ये अवतरण कशाला येईल? अशी त्यांना एक तऱ्हेची स्वतःबद्दल कल्पना. आणि ह्या इथल्या ज्या काही बुद्धिवादी लोकांनी जो जो मूर्खपणा केला आहे त्याचा काहीही अंत नाही. समजून घ्यायचं नाही, ऐकून घ्यायचं नाही, त्याच्यातनं ते आत्मसात कसं होणार? तर ही जी बुद्धीची जी तेढ आलेली आहे महाराष्ट्रात ती आणखीनच हानिकारक. पुस्तकावर पुस्तकं लिहितात, जे येईल ते भरमसाठ. आणि लोकांनी वाचलं मी पुस्तकात वाचलो होतो. अरे पुस्तकात सगळं काही खरंच लिहितात काय? हे लोक कोण लिहिणार आहे? त्यांना काय अनुभव आहे? तुम्ही लोकांनी ठासून सांगायला पाहिजे की आम्हाला हे पटत नाही फालतूच्या गोष्टी. प्रत्येकाला क्रिटिसाइज करत जायचं, कृष्णाला क्रिटिसाइज करायचं, रामाला क्रिटिसाइज करायचं, काही नाही तर सगळे जे साधू संत होते त्यांना क्रिटिसाइज आणि म्हणायचं ही सगळी अंधश्रद्धा आहे. अहो तुम्हाला श्रद्धाच नाही तर अंध तरी श्रद्धा कशी? ज्या माणसाला स्वतःबद्दल श्रद्धाच आहे तो सहजगात होतो. ज्याला स्वतःबद्दल श्रद्धाच आहे तो कशाला येईल सहजगात? म्हणून असे लोक शोधून काढायचे. असे नितांत चांगले लोक आपल्या देशात आहेत, त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे. महाराष्ट्रात विशेष मला वाटतं की फार कार्य करण्याची गरज आहे. आम्ही भांडणात हुशार, म्हणून राजकारणात आमचं चालतं सारखं भांडण भांडण भांडण. पण सहयोगामध्ये किती मंडळी अशी आहे जी हिया करतो, काही असलं तरी पूर्ण आपले ध्येय पूर्तीला लागतील. असे किती लोक. एक लीडर असला की त्याचेच पुष्पटे काढत बसतात, त्यांचं असं आहे माताजी, त्यांचं तसं. तर ते जरी म्हटलं आपण सोडलं, त्यांना जरी काढलं तरी इतर गोष्टींचं फार. माझ्याजवळ माझी आजी आजारी आहे. अरे बाबा म्हातारी असेल, आजारी असेल तर असू दे, तू कशाला तिकडे गेला? माझी आजी म्हणजे सारं जग तुझी आजी, सारं जग तुझं नातलं, तू सहयोग आहेस. तुझी आजी, तुझा बाप, तुझी आई असं कसं होऊ शकत? तुम्ही सर्व जगाच्या ह्याच्यावर आलात. तुमची पातळी बदलली ना, तुमचे नातलग बदलले. पूर्वीच्या काळी असं असायचं की ब्राह्मणाचं लग्न ब्राह्मणाशी, दुसऱ्या जातीचं लग्न त्या जाती. आता तसं राहिलंय का? आधी सगळं सर्वस्व झालेलं आहे. मग सहयोगाने असा विचार का ठेवायचा की ही माझी आई आहे आणि ती तुझी आई आहे? माझी तुझीच आहे गेला, आता सर्व जग तुमचं आहे. काय ज्ञानेश्वराने असं कधी म्हटलं का? आपल्याकडे एवढे साधू संत झाले, तुकारामाने कधी असं म्हटलंय का? माझी तुझी असं केलंय का त्यांनी कोणीतरी? ह्या संतांच्या नुसत्या ओव्या म्हणत राहायच्या सकाळी पाठ करून, त्याचा अर्थ काय डोक्यातच जात नाही. तेव्हा हे सगळं सोडून स्वतःबद्दल मनुष्याला अत्यंत इमानदार असतं की मी काय करतोय, मी स्वतःसाठी काय केलंय, मला काय करायचंय ते पाहिलं पाहिजे. आणि मग ते करून त्याच्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल, अगदी प्रकाश पडेल. अरे तुम्ही सहयोगी, जगात कधी सहयोगी होते काय? 2-4 झाले त्यांनी छळ सहन केला
तरी काय काय सुंदर कविता लिहून ठेवल्या. एवढ्या मोठ्या देशात तुम्ही आलायचं नावच महाराष्ट्र आहे, तिथे येऊन असं लहान बेडकासारखे कसे होणार तुम्ही? आता हे नातलग सोडा, आणि नातलग तेच हेची सोयरे होती असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर. तुमचे सोयरे हे, दुसरे कोणी आमचे सोयरे नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे. पण ते लक्षात यायला पाहिजे ना. नुसतं वाचत राहायचं, बसायला वाचलं चालेल, पाठ सगळं पाठ करून घ्यायचं बस. समोर पाठ आणि मागे सपाट. तेव्हा महाराष्ट्रीयन लोकांनी स्वतःकडे जरा विरोधी वृत्तीने बघितलं पाहिजे की मी करतोय काय, माझं कार्य काय. तुम्ही दिल्लीला येऊन बघा, तिथे 2-3 महाराष्ट्रीयन फार चांगले आले, तर ते म्हणतात की माताजी तुम्ही महाराष्ट्रातच लोक बोलवायचे ते फार चांगले असतात. म्हटलं असं का? थोडे दिवस जाऊन बघा तिकडे, म्हणजे कळेल. सहयोगात म्हणते त्याला म्हणत पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही हिमालयावर जाऊन एक पाय उभे नाही, पण मी कुठे चाललोय, माझं काय चाललंय, मी कशासाठी जितोय ते बघायला पाहिजे. मग आशीर्वाद आशीर्वादच. आशीर्वाद सुद्धा सहस्त्रार्थ करायला पाहिजे. पूर्णपणे स्वतःची किंमत केली. स्वतःची किंमत नाही आपल्याला. काय असं झालं माहिती आपल्या समाजात की आपल्याला आपली किंमतच नाही. मी हे करू शकतो, ते करू शकतो असं मनामध्ये यायला, आणि असे मोठमोठाले स्वप्न पाहायला पाहिजे की मी इथे जाईन, ह्या खेडेगावात जाईन, तिकडे जाईन, असे स्वप्न बघायला पाहिजे. अशा मोठमोठाल्या कल्पना केल्या पाहिजे. तर आपल्याकडे इतकं कार्य झालेलं आहे. आधी सुद्धा तुम्ही बघा, झाशीची राणी होती, बाई होती, तिने म्हटलं की मी नाही, अंग्रेजांना मी हरवून सोडणार. ती रणांगणावर गेली आपल्या लहानशा मुलाला घेऊन, आणि धाराशाही गेली, पण तरी इंग्लिश लोकांनी सांगितलं जरी आम्ही झाशी जिंकली पण कीर्ती ती लक्ष्मीबाईची. त्या अशा अशा बायका तुमच्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. आणि आता काय काय दिसत नाही तसा प्रकार, सगळा नट्टापट्टाच. मी का म्हणते असं की अनुभव फार वाईट आले. आता आम्हाला महाराष्ट्रीयन बायको नसतं असं म्हणतात. त्याने जाऊन तिकडे दिवे पाजळले. मराठी भाषा बरी, त्याच्यात काही सांगितलं तरी आणाचं म्हणा नाही, पण तरी सुद्धा तुमच्या लक्षात येऊ दे. तिकडे जाऊन ह्या बायका दिवे पाजळले. आता महाराष्ट्रातली बायको नको. आता शिक्षण नाही, काय नाही, तरी लग्न करून मुलगा उजवा आणावा. त्यांनी आम्हाला सुधरून टाकलं. मी अशासाठी सांगितलं की आतापर्यंत ते गाराणी केली नाही. नेहमी तुमचा सुदो करत राहिले, पण तसं चालणार नाही. आता मला काहीतरी माझ्यासमोर ठाम असं दिसलं पाहिजे. आणि म्हणून पुढच्या वेळेला प्रत्येकाला विचारणार आहे की किती लोकांना तुम्ही पाडले. म्हणा तुम्ही गुजरात्यांपेक्षा बरे, ते तर अगदीच धम्म लोक आहेत. त्यांच्या डोक्यात तर सहयोग जातच नाही, आणि तुमच्या डोक्यात गेला तरी तो वायाच. तेव्हा आता सगळ्यांनी आज मनामध्ये पूर्ण निश्चय करायचा की माताजी नेक्स्ट टाइम तुम्ही आला, आम्ही दाखवून देऊ महाराष्ट्रात काय काय होऊ शकतं. अहो कुठे गेले ते मावळे, काय झालं समजत नाही. त्या मावळ्यांच्या तर्फे त्यांनी एवढं केलं, आणि तुम्ही सगळे सुशिक्षित चांगले लोक, सगळे व्यवस्थित, तुमच्याच्याने आमचं काहीच होत नाही. तेव्हा हा नंबर वाढला पाहिजे. आणि इतकंच आहे, तुमची सुद्धा वाढ झाली पाहिजे. आणि मला दिसलं पाहिजे की महाराष्ट्रात सहयोग नुसता दमला, दमदमून दमला असं म्हणतात. आता त्याच्या पुढे काही म्हणायलाच नको असं व्हायला पाहिजे. माझं बोलणंच बंद करून टाकत. असं झालं तर किती बरं वाटेल. माझा जन्म इथेच आला, आणि मराठी भाषेतच मी सगळं काही शिक्षण घेतलेलं आहे. मराठी येते म्हणा मला अजून सुद्धा चांगली, पण काय आहे की मला मनुष्याचं मन नाही समजत. मराठी लोकांचं मला मन समजत नाही. कारण माझे वडील फार उच्च प्रतीचे होते, आई फार उच्च प्रतीची. त्यांच्या संदर्भात मला महाराष्ट्रात असे प्रकार आहेत ते मला माहिती.
तसंच तुम्ही आता दाखवून द्यायचं की माताजी आम्ही विशेष आहोत. तुम्ही आमच्यावर एवढा बोजा टाकला, भार टाकला, आणि आम्ही तुम्हाला खरोखर दाखवून देऊ की महाराष्ट्र म्हणजे काही कमी नाही. तुम्ही सगळे मोठे मोठे वीर आहात, त्या वीरत्वाला पात्र झालं पाहिजे ना. नुसतं मराठी म्हणून काय, महाराष्ट्रीयन म्हटलं म्हणजे झालं, अशी आजकाल लोकांना कल्पना व्हायला लागली तुमच्यावर. तसं नसलं तेव्हा सहयोग पूर्णपणे समजून घ्या, तो राबवून घ्या आणि ह्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करा. माझी अशी अनंत आशीर्वादाची तुम्हाला वाणी आहे, ती स्वीकार करा.